आज पहिल्यांदा असं झालं बरं का, म्हणजे माझ्या आवडत्या ठिकाणी जाऊन पण मी कोणत्याही राडमध्ये बसले नाही आणि काही खाताना पिता पाठीमागे आले. तर असं काय झालं तुम्हाला सांगतेच मी पुढे. उद्या सुट्टी आहे म्हटल्यावर शनिवारी संध्याकाळी आमचं अचानकच प्लॅनिंग झालं की चिपळूणमध्ये 26 जानेवारीनिमित्त फन फेअर भरला आहे. तेच आम्ही बघायला जाणार होतो आणि त्यात माझं जेवण वगैरे लवकर आवरलं होतं. म्हटलं आम्ही पटकन जेवण वगैरे केलं आणि फन फेअर बघायला गेलो. आणि जेव्हा तिथं पोहोचलो ना आम्ही, तेव्हा माझी रिॲक्शन अशी होती, अरे बापरे, इथं काही लग्न आहे की काय, म्हणजे एवढं छान त्यांनी डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला पण असंच वाटतंय का बघून? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खरंच खूप सुंदर डेकोरेशन होतं. आणि गेल्या गेल्या मला आकाश पानानं ब्रेकडान्स दिसला, तर मनात ठरवून आले होते मी की ब्रेकडान्समध्ये तर बसून जायचं म्हणून. तिथं पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही तिकीट काढून घेतलं आणि तिकीटला गर्दी खरंच खूप होती, त्यामुळे आम्हाला नंबर लावावा लागला तिकीटसाठी. तिकीट घेतलं, आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये गेल्या गेल्या मला हा महात्मा गांधीजींचा स्टॅच्यू दिसला. तर हा ओरिजिनल स्टॅच्यू आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मुलगा आहे तो ऍक्टिव्हिटी करत आहे. ते पाहिल्यावर आम्ही पुढे गेलो, तर पुढे एका ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू होता. तिथे थोडा वेळ थांबलो आम्ही. आता म्हटलं चला बाकीच्या ठिकाणी जाऊन बघूया काय काय आहे. तर घ्यायचं तर काही नव्हतं, पण म्हटलं जस्ट फिरून येऊया म्हणून. पुढे गेल्यावर दिसलं मोबाईलच्या कव्हरचं दुकान, पण त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलचं एकही कवर मला मिळालं नाही. तिथून पुढे आलो तर मोबाईलचं कवर तर नाही मला मिळालं, पण मला महत्त्वाची गोष्ट घ्यायची होती, ते म्हणजे हा तेलाचा पंप घ्यायचा होता. तर तो घेतला आणि कितीही नाही घ्यायचं म्हटलं काही तर आपल्याकडून काही ना काहीतरी वस्तू घेणं होतंच. तर तसंच मी हा सँडविच मेकर पण घेतला आणि घरातून निघताना आम्ही पोटभर जेवून आलो होतो म्हटल्यावर ब्रेकडान्समध्ये पण नाही बसलो. म्हटलं त्याच्यामध्ये बसून उगाच गरगरायला नको, उलटी वगैरे व्हायला नको म्हटल्यावर काही खाताना पिता पाठीमागे आलो. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.